नमस्कार, आरटीआय न्यूज 24 HD मध्ये आपले स्वागत आहे। नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट। मौजे हुंडा उमरी पट्टी तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायतीची चौकशी अभिलेख तपासून अभिलेखाचा उल्लेख न करता माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या न्यायालयात खोटा अहवाल देणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता उमरी पंचायत समिती येथे उपोषणकर्ता पंढरीनाथ बळीराम हुंडेकर, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्याशी आरटीआय न्यूज 24 HD चे मुख्य संपादक फराद बेग यांनी संवाद साधला। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आरटीआय न्यूज 24 HD यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। तर आपलं नाव? पंढरीनाथ बळीराम हुंडेकर, राहणार उमरी। काय संदर्भात बसलात आपण? आपल्या ग्रामपंचायतीचं माझं एक कलेक्टर न्यायालयामध्ये अपील होतं आणि त्या अपिलाच्या संदर्भामध्ये विस्तार अधिकाऱ्यांनी जे अभिलेख तपासले त्या अभिलेखाचा उल्लेख न करता त्यांनी खोटा अहवाल देऊन न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे आणि जोपर्यंत त्या न्यायालयाचं दिशाभूल केलेले पूर्ण निर्णय होणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसून राहणार। तर असेल आपण आज किती वाजेपासून बसलो? सकाळी 11 वाजल्यापासून बसलो। 22 एप्रिल। तर आता किती टाइम व्हायला तुम्हाला माहित आहे का? आता जवळपास 6:30 होत आहेत। 6:30 वाजेपर्यंत तुम्हाला भेटण्यासाठी कर्मचारी कोणी किंवा अधिकारी किंवा पोलीस प्रशासन किंवा डॉक्टर आलेत का नाही? आतापर्यंत कोणीही आलेले नाहीये। तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिले नाहीत? पोलीस एक आले होते दुपारी, येऊन आम्हाला बोलून गेले नुसतं, त्याच्यानंतर पोलीस पण आलेले नाहीयेत। डॉक्टर तपासण्यासाठी डॉक्टर पण आलेले नाहीयेत। आपल्याला कोणती बिमारी आहे का? मला शुगर आहे, BP आहे आणि माझं वय आता 70 वर्षाचं आहे। 70 वर्ष रनिंग आहेत आपली। दिव्यांग पण आहेत आणि दिव्यांग पण आहे। दिव्यांग आहेत का? पायानं का? पायानं दिव्यांग आहे। पायानं दिव्यांग। तर आपण जे आता उपोषणाला बसलात, आज प्रत्येक नागरिकांसाठी, गावकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी बसलात का आपल्या स्वतःसाठी? नाही, ह्या पंचायत समितीच्या भोंगळ कारभारासाठी मी उपोषणाला बसलेले आहे। माझा वैयक्तिक स्वार्थ नाही। हे एक जिल्हाधिकाऱ्याची फसवणूक करू शकतात तर जनतेचं काय करायले हे प्रत्यक्षात जनता बघायली, आम्ही पण बघायलो आणि त्या संदर्भात मी बसलेलो। तर तुम्ही आता जाते वेळेस गेटच्या समोरच बसलेले आहात। आपण कोणते तरी अधिकारी कोणीतरी तुमच्याकडे पाहिलं असेल असं मला वाटतं। पाहिले असतील पण तुमच्याजवळ भेटण्यासाठी आलेले नाही। व्हिडिओ साहेब आले का नाही? आज व्हिडिओ साहेब आले, माझ्याकडे आले नाहीत, कुठे आले ते माहित नाही मला। म्हणजे कोणीच कर्मचारी आपल्यापर्यंत पोहोचले नाही? कोणीही कर्मचारी आपल्यापर्यंत पोहोचले। दिवसभर झाला 7 वाजत आले जातात। तर आपण आता रात्रीच्या टाइमला, आता पावसाळ्याचा टाइम आहे, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर विचुकिळाचं बी काय भेव असते, लाईट बीट घेतली आपण, ते आपण त्यांना पहिले पत्रामध्येच कळवलंय। माझ्या जीविताचं काय कमी जास्त झालं तर सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असं आपण त्यांना पहिलेच कळवलेलं आहे। दिवसभर झालेला आहे, पोलीस प्रशासन एक वेळेस येऊन गेले असं म्हणणं आहे। लाईटची सेवा आहे का नाही याची सुद्धा कळविणार नाही। त्याच्यानंतर शासनाचे कर्मचारी, अधिकारी सुद्धा यांना भेटण्यासाठी आलेले नाहीत। दिवस पुरा गेलेला आहे, कमीत कमी 12-10 तास झालेला आहे असं मला वाटते। तर आपण बघू शकता तहसील कार्यालयाच्या काही अंतरावरच उपोषणाला बसलेले आहेत।